मंदिरात देवदर्शनासाठी गेलेले आहात आणि तिथे आरती सुरू आहे, पण तुम्ही आरतीला पूर्ण वेळ न थांबता मधूनच मंदिरातून बाहेर पडत आहात, तर थांबा. अशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण आरती सुरू असेल तर आपण मंदिरातच का थांबले पाहिजे, हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून एक सुंदर अशी कमेंट करा आणि हो, व्हिडिओ अनेक लोकांनाच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. मंदिरातील आरती म्हणजे देवतेप्रती आर्ततेने अंतःकरणापूर्वक केलेली ती भक्ती, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक शक्तिशाली विधी आहे. आरतीमुळे देवतेकडून सकारात्मक ऊर्जा मिळण्यास, मन एकाग्र होण्यास, वातावरण शुद्ध होण्यास आणि आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी मदत होते. हे देवतेच्या रूपाचे दर्शन घेऊन स्वतःला समर्पित करण्याचे एक माध्यम आहे. मंदिरात जाऊन आरती करणे हे का महत्त्वाचे आहे, तर कारण आरती म्हणजे देवाला आर्त तळमळीने हाक मारणे ही भक्तीची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे, जी भक्ताला देवाशी जोडते. आरतीच्या वेळी लावला जाणारा दिवा आणि कापूर, तसेच घंटा व टाळ मृदुंगाचा नाद वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि वातावरण पवित्र व प्रसन्न बनवतो. आरतीच्या वेळी गायले जाणारे जे काही मंत्र, श्लोक आणि संगीत आहेत, त्यामुळे मनातील विचार शांत होऊन मन एकाग्र होते आणि मानसिक शांती मिळते. आरतीच्या प्रकाशात मूर्तीचे, अलंकाराचे आणि मुखाचे सविस्तर दर्शन घडते, ज्यातून भक्ताला मनमुराद आनंद मिळतो. ज्याप्रमाणे वात जळून प्रकाश देते, तसेच भक्ताने आपला अहंकार विसरून स्वतःला देवाच्या सेवेत समर्पित करणे हे आरतीचे आध्यात्मिक लक्षण आहे. आरतीच्या प्रकाशात पाहिल्याने नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात सकारात्मकता येते. थोडक्यात सांगायचं झालं तर आरती म्हणजे केवळ दिवा ओवाळणे नसून ती देवाबद्दलची आपली पूर्ण श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्याची एक सुंदर अशी पद्धत आहे. मंदिरात आरती सुरू असताना आपण गेल्यास काय होते? मंदिरात आरती सुरू असताना जाणे हे अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानले जाते. यावेळी वातावरण भक्तिमय असते, ज्यामुळे मनाला असीम शांती मिळते. आरतीच्या वेळी देवाच्या मूर्तीचे दर्शन घेणे, शंख घंटानाद ऐकणे आणि आरतीची ज्योत पाहणे, यामुळे भक्तांना देवाशी आध्यात्मिक नाते जोडल्याची अनुभूती मिळते. आरती सुरू असताना मंदिरात गेल्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्यावेळी गायल्या जाणाऱ्या श्रोतांमुळे, वाद्यांमुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण होते आणि जी सकारात्मकता मन शांत करते. शास्त्रानुसार जर पूजा अपूर्ण असेल आपली, तरीही आरतीत सहभागी झाल्याने ती पूर्ण होते आणि त्यातून मिळणारे फळ प्राप्त होते. आरती घेताना अनेकदा भक्तांना श्रद्धेने अश्रू येतात, जे ईश्वराशी असलेले गहन संबंध दर्शवतात. आपण देवाची विधिवत आरती किंवा भजन केल्यामुळे देव आपल्याला लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. आरती सुरू झाल्यानंतर मध्ये मध्ये न बोलता पूर्ण आरती होईपर्यंत शांतपणे आपण देवाच्या भक्तीत लीन झाल्यामुळे आपल्याला इष्टफळ लवकर मिळते. आरती घेतल्यानंतर 5 मिनिटं पाण्याला स्पर्श करू नये असेही आपल्या शास्त्रात सांगितले जाते. घरात किंवा मंदिरात इष्टदेवाची आरती केल्याने काय होते? घरात किंवा मंदिरात इष्टदेवतेची आरती केल्याने मनाला एक असीम शांतता मिळते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढीस लागते. देवाची कृपा प्राप्त होते. आरती हे केवळ धार्मिक कृत्य नसून ती आपल्या अहंकाराचा त्याग करून देवाला सर्वस्व अर्पण करण्याची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक आध्यात्मिक प्रगती आहे, ज्यामुळे मानसिक विकार दूर होऊन ज्ञान प्राप्त होते. आपल्या भोवती
किंवा आपल्या कुटुंबाच्या भोवती जर काही वाईट शक्तींचा वास असेल तर ते सुद्धा या आरतीमुळे नाहीसे होतात, असेही आपल्या शास्त्रात सांगितले आहे. घरात किंवा मंदिरात आरती केल्यामुळे काय फायदे होतात? तर आरतीतील ज्योत, घंटा आणि शंखचा नाद वातावरणातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आरती नेहमी दक्षिणावर्त म्हणजेच उजवीकडून फिरवली जाते, जी आपल्या कर्माची प्रतीक असते. हे दर्शवते की आपले जीवन आणि कर्म देवाच्या भोवती केंद्रित आहे, ज्यामुळे अहंकार कमी होतो. आरतीचा दिवा हा ज्ञानाचे प्रतीक आहे, जो आपल्या मनातील अज्ञानरूपी अंधार दूर करतो. एकाग्रता आणि शांतता वाढीस लागते. दैनंदिन जीवनातील तणाव कमी होऊन मनाला शांतता लाभते. याच आरतीच्या माध्यमातून आपण सर्व देवतांना एकाच परमात्म्याचे रूप मानून भक्तिभाव दृढ करतो. असे मानले जाते की पूजेत झालेल्या त्रुटी आरतीने केल्याने दूर होतात. थोडक्यात आरती ही देवासोबत भक्ताचे नाते अधिक दृढ करणारी आणि जीवनात चैतन्य निर्माण करणारी एक पवित्र अशी विधी आहे. तेव्हा मंदिरात आरती सुरू असताना जर गेलेले असाल तर आरती पूर्ण होईपर्यंत थांबा, जेणेकरून तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढीस लागेल आणि देवाचे आणि तुमचे नाते अजून घट्ट होईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक सुंदर अशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.